अभी हम शराबबंदी विभाग के सामने खड़े हैं, जहां पर वरोरा तालुका की जड़का गांव की कुछ महिलाएं आए हैं। इन्होंने शराबबंदी विभाग के एसपी को निवेदन सौंपकर वहां पर जड़का गांव में खुल रही शराब की दुकान पर अंकुश लगाने की मांग की है और आरोप भी लगाया है कि 6 तारीख को जो ग्राम सभा हुई है उसमें पूरा घोल किया गया, जिसमें महिलाओं की किसी प्रकार की सिग्नेचर नहीं ली गई। आइए जानते हैं इसी मामले में राजू भाऊ कुकड़े हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना से, उनका क्या कहना है। राजू भाऊ, जो 6 तारीख को ग्राम सभा हुई उसमें क्या हुआ और किस प्रकार ये प्रकरण है, बताइए। वरोरा तालुक्यातील जळका ग्रामपंचायत अंतर्गत जे मौजा वडगाव येथे देशी दारूचं दुकान स्थलांतरण करण्यासंदर्भामध्ये ग्रामसभेचा जो ठराव 6 जानेवारीला तिथे घेण्यात आलेला आहे, तो ठराव जे आहे बेकायदेशीर आहे। कारण ते संपूर्ण जे लोक आहे गावागावातून जे आहे ते पैसे देऊन आणलेले होते आणि ज्यांचा विरोध होता त्यांचं कुठलंही मत ऐकून न घेता परस्पर जे आहे सरपंच आणि उपसरपंच आणि सचिव यांनी आपसामध्ये संगनमत करून तिथल्या ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करून तो काय जो ठराव जो आहे संमत झाला अशा प्रकारची ज्या घोषणा केलेली होती। जेव्हा की जे हात वरत केलेले होते किंवा डाव्या बाजूने उजव्या बाजूने होते त्यांचं कुठल्याही प्रकारे ऐकून घेतलं नाही। मोठ्या प्रमाणात घोळ झाला। तिथल्या काही लोकांनी हा ठराव आम्हाला मंजूर नाही असं म्हटलं, तरीही जोर जबरदस्तीनं त्यांनी ठराव मंजूर केल्याची घोषणा केली आणि प्रोसिडिंगमध्ये तशा प्रकारचा जो ठराव जे संमत करण्याचं कटकारस्थान त्यांनी रचलेलं आहे। या विरोधामध्ये जळक्याच्या माजी सरपंच त्यासुद्धा इथे आलेल्या आहे आणि सोबत जे महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की जो ठराव जो ग्रामपंचायतमध्ये 6 जानेवारीला झाला तो रद्द करण्यात यावा आणि सरपंच उपसरपंच आणि सचिव यांनी ज्या पद्धतीने संगनमत करून घोळ केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। अन्यथा या संपूर्ण तिन्ही गावातील महिला एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा यांनी दिलेला है। ग्राम सभा जब थी वहाँ पर आप मौजूद थे, तो आपकी सिग्नेचर या आपका मत लिया गया क्या वहाँ पर? नाही, माझं मत लिहून घेतलंच नाही। जे ग्रामसभा 6 तारखेला जे ग्रामसभा घेतली होती त्या ग्रामसभेमध्ये 400 ते 500 महिला उपस्थिती होत्या आणि त्यांनी तो ठराव नामंजूर आणि मंजूर हे 2 तर्फे त्यांनी सांगितले होते आणि मंजूर तर्फे आणि नामंजूर ह्या 2 साईडनं उभ्या राहायला सांगितलं होतं आणि त्यांनी चान्सच दिला नाही। म्हणजे एका वेळेस हात वरत करून 2 मिनिटसुद्धा थांबले नाही आणि घोषणा करून टाकली की मंजूर हा ठराव। पण आम्हाला चान्स दिला असता का आम्ही सुद्धा एवढ्या महिला नामंजूरमध्ये उपस्थित होतो तर आम्ही BDO साहेबाकडे तक्रार केली आहे आणि जिल्हा परिषद CO साहेबाकडे सुद्धा आम्ही तक्रार केली आणि BDO साहेबाकडे सुद्धा आणि कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुद्धा। तर आमचं जर हे मान्य करणार नाही तर आम्ही हे आंदोलन करू। अभी एक बुजुर्ग महिला भी है, उनसे भी जानेंगे कि क्या है, कशा प्रकारे तुमच्या मान्य ते विरोध करता तुम्ही? नाही, मला मंजूरच नाही आहे ते दारूचं दुकान, काहून तर आम्ही लगेच त्याच्या यत्न भोगल्या आणि आता असं वाटते आम्हाला का पुढची पिढी चांगली जावं आणि चांगले राहावं। ह्या जमान्यात पोरी भेटत नाही आणि पोरायचे भरपूर ॲक्सिडेंट होते, घरी बायाले अन्न भेटत नाही, बर्बाद करते। हे दुकान पाहिजेच नाही, आम्हाला मंजूरच नाही है। ये थी कुछ महिलाएं जिन्होंने कहा है कि वरोरा के गांव में दारू की दुकान शुरू नहीं होना चाहिए, ऐसी इनकी मांगनी है और इन्होंने आने वाले समय में आंदोलन की चेतावनी दी है। ग्लोबल मिशन न्यूज़ से अनूप यादव की रिपोर्ट।